तर बघा, लास्ट लेक्चरला मी सर्व्हिस ऑपरेशन हा जो आपला युनिट आहे तो युनिट आपण स्टार्ट केलेला होता. ओके, सो त्या युनिटमध्ये आपण सर्व्हिस ऑपरेशन प्रिन्सिपल्स हा पॉईंट बघत होतो. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला फंक्शन्स, ग्रुप, टीम्स, डिपार्टमेंट आणि डिव्हिजन हे काय असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ओके, सो आजच्या लेक्चरला आपल्याला जे सर्व्हिस ऑपरेशनचं सेकंड प्रिन्सिपल आहे, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि सेवन्थ असे 7 प्रिन्सिपल्स जे काय आहेत ते 7 प्रिन्सिपल्स आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचे. ओके, पुन्हा एकदा सांगतो, सर्व्हिस ऑपरेशन्सचे प्रिन्सिपल आपण बघत होतो. त्यातले जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते आपलं शिकवून झालेलं आहे. जे आपलं सेकंड टू सेवन्थ जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचे आहे. तर बघा, सेकंड प्रिन्सिपल होतं अचिव्हिंग बॅलन्स इन सर्व्हिस ऑपरेशन. ओके, आय थिंक फर्स्ट आणि सेकंड प्रिन्सिपल पण शिकवून झालं आहे लास्ट लेक्चरला. अचिव्हिंग बॅलन्स इन सर्व्हिस ऑपरेशन हा पण जो पॉईंट आहे तो आपण कव्हर केला आहे लास्ट लेक्चरमध्ये. सो थर्ड प्रिन्सिपल होतं आपलं प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. ओके, तर आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा, प्रोव्हाइडिंग गुड सर्व्हिस is therefore directly depend on the skills, efficiency, attitude and commitment of staff involved. Okay, तुम्ही कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय हे पण एक इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे तुमच्या सर्व्हिस ऑपरेशनचं. मग तुम्हाला जर चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल कस्टमरला तुमच्या, तर तुमच्याकडे स्किल्ड जे स्टाफ आहे ते असणं गरजेचं असतं. तुमची इफिशियन्सी चांगली असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तुमच्या स्टाफचा ॲटिट्यूड किंवा तुमच्या स्टाफची असणारी कमिटमेंट आपल्या कामासाठी, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत असतात ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता कस्टमरला. मग तुम्ही ती सर्व्हिस कोणत्या क्वालिटीची प्रोव्हाइड करता हे कशावर डिपेंड करतं, तर तुमच्याकडे किती स्किल्ड स्टाफ आहे, किती स्किल्ड मॅनेजमेंटची लोक आहेत तुमच्याकडे, जेणेकरून तुमच्याकडे स्टाफचा ॲटिट्यूड कसा आहे, तुमच्या स्टाफचं नॉलेज कसं आहे आणि तुमच्या कंप्लीट प्रोसेसची इफिशियन्सी काय आहे, अशा सगळ्या पार्ट्सवर तुमचं काय असतं डिपेंड करतं की तुम्ही कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय कस्टमरला ते. ओके, त्याच्यानंतर त्याच पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, ऑल सर्व्हिस ऑपरेशन स्टाफ मस्ट बी फुली अवेअर दॅट दे आर देअर टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू द बिझनेस. ओके, ऑर टू द स्टाफ और टू द कस्टमर. मग तरी काय सांगितलं बघा, सर्व्हिस ऑपरेशनमध्ये जी काम करणारे लोक आहेत किंवा जो स्टाफ आहे तो अवेअर असला पाहिजे कशापासून, की आपण तिथे फक्त कस्टमरला किंवा आपल्या बिझनेसला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी बसलेलो आहे. ओके, सो असे सगळे पॉईंट्स आपण सर्व्हिस किंवा प्रोव्हाइडिंग सर्व्हिस याच्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, it is important that staffs are trained not only in how to deliver and support IT services but also in the manner in which service should be provided. ओके, त्यांनी काय सांगितलंय, तुमचा जर स्टाफ आहे तुम्ही स्टाफला ज्यावेळेस ट्रेन कराल त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस कशी डिलिव्हर करायची आहे, ओके, किंवा तुम्ही कसा सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे किंवा कसा सपोर्ट घ्यायचा आहे IT सर्व्हिसेसना, याची पण तुम्ही काय केलं पाहिजे, या रिलेटेड पण ट्रेनिंग दिली पाहिजे. पण फक्त हीच ट्रेनिंग देऊन तेवढा गरजेचं नाही आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ज्यावेळेस कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड कराल मग तुम्ही ती कोणत्या मॅनरमध्ये किंवा कोणत्या डिसिप्लिन फॉलो करून तुम्ही ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे कस्टमरला, तर हे पण तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग द्याल त्यावेळेस हे ट्रेनिंगमध्ये पण हे इन्क्लुडेड असलं पाहिजे. ओके, तुम्ही फक्त सर्व्हिस कशी डिलिव्हर करायची आहे किंवा IT सर्व्हिसना सपोर्ट कसा करायचा आहे हे न शिकवता त्याच्याबरोबर पण कोणत्या मॅनरमध्ये किंवा कोणते मॅनर्स फॉलो केले पाहिजेत या सगळ्या गोष्टी पण तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना कन्सिडर केल्या पाहिजे. ओके, सो आपला नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे ऑपरेशन स्टाफ इन्व्हॉल्वमेंट इन सर्व्हिस डिझाईन अँड सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके,
आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे ऑपरेशन स्टाफ इन्व्हॉल्वमेंट इन सर्व्हिस डिझाईन अँड सर्व्हिस ट्रान्झिशन. आता बघा, सर्व्हिस ऑपरेशन ओन्स द 4 functions, नेमली सर्व्हिस डेस्क, टेक्निकल मॅनेजमेंट, ॲप्लिकेशन मॅनेजमेंट अँड IT ऑपरेशन मॅनेजमेंट. ओके, जे सर्व्हिस ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये बेसिकली 4 फंक्शन्स फॉलो केले जातात किंवा 4 फंक्शन्स असतात. ते 4 फंक्शन कोणते कोणते असतात? तर सर्व्हिस डेस्क प्रोव्हाइड करणं, टेक्निकल मॅनेजमेंट प्रॉपर असणं, ॲप्लिकेशन मॅनेजमेंट करणं आणि IT सर्व्हिसेसना किंवा IT ऑपरेशन्स जे काय त्यांचं मॅनेजमेंट असणं. हे जे 4 फंक्शन्स आहेत ते सर्व्हिस ऑपरेशनमध्ये फॉलो केले जातात. पण त्याचबरोबर सर्व्हिस ऑपरेशनमध्ये जो स्टाफ असतो त्या स्टाफचं किंवा तुमच्या कंप्लीट जो ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमचा डिझाईन स्टाफ आणि तुमचा जो ट्रान्झिशन फेजवर काम करणारा जो स्टाफ आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट पण ऑपरेशन फेजमध्ये तुमची असली पाहिजे. ओके, ज्यावेळेस तुमची कुठलीही सिस्टम ऑपरेशनल फेजमध्ये असते त्यावेळेस त्या कंप्लीट प्रोसेसमध्ये तुमचे ट्रान्झिशन फेजमध्ये असणारा स्टाफ आणि तुमच्या डिझाईन डिपार्टमेंटमध्ये असणारा स्टाफ हे दोन्ही स्टाफचे इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असणं गरजेचं असतं. कारण ज्या स्टाफने डिझाईन केलेलं असतं त्या स्टाफला माहीत असतं की आपलं डिझाईन किती इफिशियंट आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठले ड्रॉबॅक्स आहेत. मग ते पण जर काही समजा तुमची एखादी प्रोसेस चालू आहे, ओके, समजा तुमचं ऑपरेशन चालू आहे तर त्यावेळेस समजा एखादा प्रॉब्लेम आला तर तो डिझाईनच्या रिलेटेड असेल तर डिझाईनचा जो स्टाफ असतो तो ओळखू शकेल. ओके, आणि ट्रान्झिशन होत आहे एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिशन होत आहे त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जो ट्रान्झिशनवरती काम करणारा जो स्टाफ आहे तो पण तिथे रिक्वायर्ड आहे. कारण डिझाईन आणि ट्रान्झिशन या दोघांमध्येही ॲक्च्युअल डिझाईनला तुम्ही काय करता ऑपरेशन फेजमध्ये असतं. म्हणजे काय असतं, ॲक्च्युअल डिझाईनला तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असता. ओके, मग त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना डिझाईन टू प्रोडक्ट असं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. मग डिझाईनमध्ये असणारे स्टाफ आणि ट्रान्झिशन फेजमध्ये असणारा स्टाफ हे दोन्ही तिथे रिक्वायर्ड असतात. मग तो प्रॉब्लेम कधी डिझाईनमधला किंवा डिझाईनच्या रिलेटेड येऊ शकतो किंवा तुमच्या ट्रान्झिशनच्या रिलेटेड प्रोसेसच्या रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून दोन्ही डिपार्टमेंटल जे स्टाफ आहेत ते तुम्हाला असणं गरजेचं असतं. म्हणून त्याने हा पॉईंट दिला किंवा हे प्रिन्सिपल दिलं सर्व्हिस ऑपरेशनचं, ऑपरेशन स्टाफ इन्व्हॉल्वमेंट इन सर्व्हिस डिझाईन अँड सर्व्हिस ट्रान्झिशन. ओके, हा झाला 4th आपलं जे प्रिन्सिपल होतं सर्व्हिस ऑपरेशनचं ते. 5th प्रिन्सिपल आहे ऑपरेशनल हेल्थ. ओके, आता ऑपरेशनल हेल्थ मध्ये त्यांनी काय सांगितले बघा, ऑपरेशनल हेल्थ ऑफ IT systems and services reflect to provide reliable, consistent and quality service to customers and users. ओके, त्यांनी काय सांगितलं बघा, ऑपरेशनल हेल्थ ऑफ IT system and services reflect the ability to provide reliable, consistent and quality service. ओके, म्हणजे ऑपरेशनल हेल्थ, एखाद्या IT सर्व्हिसची ऑपरेशनल हेल्थ किंवा एखाद्या सर्व्हिसची ऑपरेशनल हेल्थ म्हणजे काय असतं, तर त्या कंप्लीट सर्व्हिसची ॲबिलिटी असते ज्या क्षमतेनं ती जी काय सर्व्हिस आहे ती कशी कस्टमरसाठी कन्सिस्टंट असेल, कस्टमरसाठी कशी रिलायबल असेल किंवा किती क्वालिटी ऑफ सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय कस्टमर्स आणि युजरला. ओके, ती क्वालिटी प्रोव्हाइड करण्याची तुमची जी क्षमता असते, ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्याची तुमची जी क्षमता असते किंवा तुमची जी ॲबिलिटी असते किंवा तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला किती रिलायबल बनवू शकता, तुमची ती जी काय ॲबिलिटी आहे तेच काय असतं तुमची ऑपरेशनल हेल्थ असतं. ओके, दिस इज मेनली अचीव्ड थ्रू मॉनिटरिंग अँड टेकिंग ॲप्रोप्रिएट ॲक्शन्स. तुम्हाला ऑपरेशनल हेल्थ तुमची कधी मेंटेन राहते किंवा तुम्ही कधी अचीव्ह करू शकता, ज्यावेळेस तुमचं मॉनिटरिंग प्रॉपर असेल आणि तुम्ही ॲप्रोप्रिएट ॲक्शन्स म्हणजे ज्या ॲक्शन्स त्यावेळी जर तुम्ही घेतलात तर ॲप्रोप्रिएट ॲक्शन जर तुम्ही घेतलात तर तुमची ऑपरेशनल हेल्थ कशी असते तुम्ही अचीव्ह करू शकता किंवा मेंटेन राहू शकता. ओके, ॲज इन ह्युमन बॉडी operational health of IT infrastructure can be determined by isolating a few important virtual signs on designs on devices. ओके, त्याने काय सांगितलंय, ह्युमन बॉडीवर ऑपरेशनल हेल्थ किंवा ह्युमन बॉडीमध्ये
जी ऑपरेशनल हेल्थ असते, मग ती तुमच्या IT सर्व्हिसशी रिलेटेड असेल, ती कशी केली जाते, तर एक स्पेसिफिक जी व्हर्च्युअल जे सायन्स आहेत ते सायन्स तुम्ही यूज करता. जे सायन्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या त्या सायन्सचा यूज करून तुम्ही ऑपरेशनल हेल्थ किती आहे हे तुम्ही काय करू शकता, सांगू शकता. ओके, सो त्याच्यामध्ये अजून त्याने सांगितलंय, त्याने काय सांगितलं बघा त्याच्यामध्येच, तर ह्युमन बॉडीच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट होती त्याच्या रिलेटेड त्यांनी सांगितलंय, दीज आर इम्प्लिमेंटेड, टेस्टेड अँड रिफाइंड ड्युरिंग सर्व्हिस ट्रान्झिशन अँड ऑप्टिमाइज ड्युरिंग कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट. ओके, म्हणजेच काय, तुमची जी ऑपरेशनल हेल्थ असते ही जी काय कन्सेप्ट आहे ती कधी इम्प्लिमेंट केली जाते किंवा कधी टेस्ट केली जाते, ज्यावेळेस तुमचं सर्व्हिस ट्रान्झिशन फेजमध्ये असतं. तुमची जी प्रोसेस आहे ती ट्रान्झिशन फेजमध्ये ज्यावेळेस असते, त्यावेळेस तुमची जी ऑपरेशनल हेल्थ आहे ती कशी केली जाते, चेक केली जाते किंवा रिडिफाईन केली जाते किंवा इम्प्लिमेंट केली जाते. ओके, त्याने असं या पॉईंटमध्ये सांगितलंय. नेक्स्ट आपला जो 6th सर्व्हिस ऑपरेशनचा जो प्रिन्सिपल आहे, तो नेक्स्ट सर्व्हिस ऑपरेशनचा प्रिन्सिपल आहे कम्युनिकेशन. ओके, आता कम्युनिकेशन काय इम्पॉर्टंट आहे सर्व्हिस ऑपरेशनमध्ये, तर बघा तुम्हाला मी याचं एक्झाम्पल देईन. कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिस इन ऑल डोमेन्स. तुम्ही कुठल्याही डोमेनमध्ये जा, तुम्हाला काय आहे, कम्युनिकेशन ही काय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्याकडे. इट इज इम्पॉर्टंट दॅट ऑल कम्युनिकेशन मस्ट हॅव इंटेंडेड पर्पज ऑर रिझल्टंट ॲक्शन. तुम्ही जे जे काही कम्युनिकेशन केलं ते कसं असलं पाहिजे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय भेटलं पाहिजे, प्रॉपर आउटपुट किंवा रिझल्टंट तुमचं जे आउटपुट असेल ते मिळालं पाहिजे. ओके, इन्फॉर्मेशन शुड नॉट बी कम्युनिकेटेड अनलेस देर इज क्लिअर ऑडियन्स. ज्यावेळेस तुमच्याकडे इन्स्ट्रक्शन्स असतील, तुमच्याकडे क्लिअर ऑडियन्स असेल, तोपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्याबद्दल कोणतेही कम्युनिकेशन किंवा कोणतीही चर्चा केली नाही पाहिजे. ओके, इन ॲडिशन द ऑडियन्स शुड हॅव बीन ॲक्टिवली इन्व्हॉल्व्ड इन डिटरमाइनिंग द नीड फॉर कम्युनिकेशन, व्हॉट दे विल डू विथ द इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजेच काय, तुमचा जो स्टाफ आहे ते ज्यावेळेस एकमेकांशी कम्युनिकेट करतील त्यावेळेस कसं असलं पाहिजे, तुमचा कंप्लीट स्टाफ इन्व्हॉल्व असला पाहिजे त्या कम्युनिकेशनमध्ये. ओके, तरच ते कम्युनिकेशन कशासाठी होतं आहे त्याचा पर्पज कंप्लीट करू शकाल किंवा कंप्लीट होऊ शकेल. ओके, सो आता कम्युनिकेशन काय इम्पॉर्टंट असतं सर्व्हिस ऑपरेशनमध्ये, तर बघा सर्व्हिस ऑपरेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे ऑपरेशन ही जी कन्सेप्ट आहे, आता ऑपरेशन कशासाठी केलं जातं किंवा प्रोसेसेसना म्हणतात तुम्ही, किंवा ज्याच्यामध्ये प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं. ओके, मग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं असतं, त्या प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना वेगळे रूटीन फिक्स केलेले असतात. हे रूटीन कसे फिक्स केले जातात, तर त्या स्टाफवर डिपेंड असतं की तुम्ही ते कसे रूटीन फिक्स करताय प्रोडक्शन करताना. मग ह्याच्यासाठी काय झालं पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे त्यांच्यामध्ये, तर तुम्ही त्याचं ऑपरेशनल जे रूटीन असतं ते तुम्ही फिक्स करू शकाल. ओके, का असं, ते जे शेड्यूल आहे ते फिक्स करणं का गरजेचं असतं किंवा रूटीन फिक्स करणं का गरजेचं असतं, कारण तुमचा जी ह्युमन एखादा तुमच्याकडे स्टाफ जो काम करणार असतो त्याची काहीतरी इफिशियन्सी असते किंवा त्याच्याकडे काहीतरी लिमिटेशन्स असतात. तो 8 तास 10 तास इतकाच वेळ काम करू शकतो. मग तुम्हाला काय, तुमचं प्रोडक्शन कंटिन्युअस ठेवायचं असतं. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय लागतात, शिफ्ट अरेंज करावे लागतात, ज्या शिफ्टमध्ये तुमचं स्टाफ तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करू शकेल. ओके, मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, ऑपरेशनल रूटीन फिक्स करावं लागतं. जे रूटीन कशातून फिक्स केलं जातं, कम्युनिकेशन करून फिक्स केलं जातं. ओके, समजा तुमच्या कंप्लीट प्रोसेसमध्ये चेंजेस करायचे. ओके, ते रिलेव्हंट चेंजेस करण्यासाठी तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, पुन्हा कम्युनिकेशन असलं पाहिजे. समजा एखादी इमर्जन्सी आली, मग ती इमर्जन्सी काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, तर हे सगळ्या स्टाफला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी पण तुमच्यामध्ये कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. ओके, मग तुमचं ट्रेनिंग देण्यापासून त्या अगदी कंप्लीट स्टाफला त्या कंप्लीट नॉलेज मिळण्यापर्यंत, तुमच्या रॉ मटेरियलपासून प्रोडक्ट फिनिश करण्यापर्यंत, या ज्या सगळ्या स्टेप्स फॉलो करण्यासाठी तुम्हाला जो स्टाफ लागतो तो कंप्लीट स्टाफमध्ये कसं असतं, म्हणजे कम्युनिकेशन असलं पाहिजे. तरच तुम्ही डिझाईन फेज असेल, ट्रान्झिशन फेज असेल, ऑपरेशन फेज असेल, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट फेज असेल, स्ट्रॅटेजिक फेज असेल तुमची, या सगळ्या फेज तुमच्या एक्झिक्यूट होऊ शकतात. कधी, तर ज्यावेळेस तुमच्या स्टाफचे इन्व्हॉल्वमेंट
त्या कम्युनिकेशनमध्ये असेल. ओके, मग ते कम्युनिकेशन कसं साध्य केलं जातं, तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या मीटिंग अरेंज करता, वेगळे वेगळे ग्रुप डिस्कशन अरेंज करतात. ओके, मग त्या मीटिंग ऑपरेशनल मीटिंग असतील, प्रोसेसच्या रिलेटेड मीटिंग्स असतील, कुठली तरी एमर्जन्सी आली त्याच्या रिलेटेड मीटिंग्स असतील. ओके, किंवा कस्टमर सोबतही मीटिंग होतात, कस्टमरकडून फीडबॅक घेण्यासाठी मीटिंग असतील, किंवा डिपार्टमेंटल असतील, तुमच्या ग्रुपच्या टीमच्या मीटिंगही असू शकतात. मग या मीटिंग का अरेंज केल्या जातात, कारण तुमच्या स्टाफचं इन्व्हॉल्वमेंट तुमच्या कम्युनिकेशनमध्ये असलं पाहिजे, किंवा तुमच्या स्टाफचं इन्व्हॉल्वमेंट प्रोसेसमध्ये असेल तर तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे याच्यासाठी. ओके, सो नेक्स्ट त्यातला जो पॉईंट आहे तो आहे डॉक्युमेंटेशन, किंवा 7th जे ऑपरेशनचं प्रिन्सिपल आहे ते आहे डॉक्युमेंटेशन. आता बघा डॉक्युमेंटेशन काय असतं, तर बघा एखाद्या गोष्टीचं ते पार्टिसिपेशन असतं. ओके, तुमच्याकडे नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज कॅरी केल्या जातात तुमच्या प्रोसेसमध्ये किंवा सर्व्हिस ऑपरेशनल फेजला. मग या ऑपरेशनल फेजमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मेंटेन करणं गरजेचं असतं, कारण तुम्हाला काय असतं, एका स्पेसिफिक फेज नंतर त्याच ॲक्टिव्हिटीज पुन्हा फॉलो करायच्या असतात. मग त्या ॲक्टिव्हिटीज सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये फॉलो करण्यासाठी, त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी काय केलं जातं, तुमची कंप्लीट इन्फॉर्मेशन त्या ॲक्टिव्हिटीची काय केली जाते, डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये ठेवली जाते. मग ते डॉक्युमेंट भलेही कुठलंही तुम्ही समजा इमेज फॉर्ममध्ये असेल, वर्ड फॉर्ममध्ये असेल, PDF फॉर्ममध्ये असेल, PPT फॉर्ममध्ये असेल, किंवा तुम्ही डॉक्युमेंट तयार करताना पेपर डॉक्युमेंट बनवा. ओके, फक्त काय करणं, डॉक्युमेंटेशनचा मेन उद्देश काय असतो की तुमची कंप्लीट इन्फॉर्मेशन, ऑपरेशनल इन्फॉर्मेशन स्टोअर करणं आणि सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये स्टोअर करणं, जेणेकरून तुम्ही त्या इन्फॉर्मेशनला फ्युचरमध्ये यूज करू शकाल. ओके, जर काय प्रॉब्लेम आले तुम्ही त्याच इन्फॉर्मेशनचा यूज करून ते तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. म्हणून काय असतं, डॉक्युमेंटेशन 7th प्रिन्सिपल आहे सर्व्हिस ऑपरेशन्समध्ये. ओके, टोटल 7 प्रिन्सिपल्स आपण शिकलोय. पहिलं प्रिन्सिपल होतं फंक्शन्स, ग्रुप्स, टीम्स, डिपार्टमेंट आणि डिव्हिजन म्हणजे काय असतं. सेकंड प्रिन्सिपल असतं अचिव्हिंग बॅलन्स इन सर्व्हिस ऑपरेशन. थर्ड प्रिन्सिपल होतं प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. फोर्थ प्रिन्सिपल होतं ऑपरेशनल स्टाफ इन्व्हॉल्वमेंट इन सर्व्हिस डिझाईन. फिफ्थ प्रिन्सिपल होतं तुमचं ऑपरेशनल हेल्थ. सिक्स्थ प्रिन्सिपल होतं कम्युनिकेशन. अँड 7th प्रिन्सिपल होतं डॉक्युमेंटेशन. ओके, तर हे पॉईंट्स कव्हर केल्यानंतर या युनिटमधला जो लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हिस ऑपरेशन प्रोसेसेस. ओके, ॲक्च्युली हा जो आपला पॉईंट आहे तो पॉईंट मे बी आपला कव्हर झाला आहे. ओके, तरी पण मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो की सर्व्हिस ऑपरेशन प्रोसेसेस कोणत्या कोणत्या असतात. तर त्यातली पहिली प्रोसेस असते ती म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट. ओके, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं की तुमच्या किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तर इव्हेंट मॅनेजमेंट काय करतं, तुमच्याकडे जे कन्फिगर्ड आयटम्स आहेत किंवा तुमच्याकडे ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांना कॉन्स्टंटली मॉनिटर करण्याचं काम इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये केलं जातं. ओके, सो पहिली सर्व्हिस ऑपरेशनची जी प्रोसेस आहे ती आहे इव्हेंट मॅनेजमेंट. म्हणजे काय, तुमचे जे कन्फिगर्ड आयटम आहेत, तुमचे जे कंप्लीट प्रोडक्ट आहे त्याच्यावर कॉन्स्टंट मॉनिटरिंग करणं हे काम करण्याचं असतं, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये केलं जातं. ओके, सेकंड आहे इन्सिडेंट मॅनेजमेंट. इन्सिडेंट मॅनेजमेंटचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं की कुठलीही सिस्टम रिस्टोअर करणं. जशी आता समजा एखाद्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम आला तर ती प्रॉब्लेम पुन्हा पहिल्यासारखी रिस्टोअर करणं कमीत कमी वेळात, दॅट इज युअर इन्सिडेंट मॅनेजमेंट. म्हणजे की एखादा इन्सिडेंट झाला तर त्या इन्सिडेंट झाल्यानंतर त्या कंप्लीट सिस्टमला जशी पहिले होतं तसं लवकरात लवकर पुन्हा रिस्टोअर करणं म्हणजेच काय असतं, इन्सिडेंट मॅनेजमेंट केलं जातं. यालाच काय म्हणतात, इन्सिडेंट मॅनेजमेंट म्हणतात. थर्ड असतं प्रॉब्लेम मॅनेजमेंट. म्हणजे काय, प्रॉब्लेम मॅनेजमेंट किंवा दिस प्रोसेस डील्स विथ फाइंडिंग रूट कॉज ऑफ प्रॉब्लेम अँड प्रिव्हेंट इन्सिडेंट टू ऑकर अगेन. प्रॉब्लेम मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, एखादा प्रॉब्लेम झाला तर त्या प्रॉब्लेमचं रूट काय होतं आणि तो प्रॉब्लेम पुन्हा तयार होणार नाही किंवा क्रिएट होणार नाही हे काय करणं, किंवा असा इन्सिडेंट पुन्हा होणार नाही याच्यासाठी काय करणं, रिझन फाइंड करणं. ओके, सो दॅट इज युअर प्रॉब्लेम मॅनेजमेंट. फोर्थ आहे तुमचं रिक्वेस्ट फुलफिलमेंट. रिक्वेस्ट फुलफिलमेंट म्हणजे काय असतं, दिस प्रोसेस डील्स
विथ हँडलिंग रिक्वेस्ट सच ॲज चेंज पासवर्ड. म्हणजे रिक्वेस्ट फुलफिलमेंट म्हणजे काय, युजर एंड कडून तुम्हाला ज्या रिक्वेस्ट येतात, म्हणजे युजरला समजा पासवर्ड चेंज करायचा असेल तुमच्या आय टी सर्व्हिसेसमध्ये, किंवा तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड कराल जे आय टीच्या रिलेटेड आहे, मग त्याला पासवर्ड चेंज करायचा असेल, त्याला लॉग इन आय डी बदलायचं असेल, किंवा नवीन पासवर्ड क्रिएट करायचा असेल, असे जे काही टेक्निकल अस्पेक्ट्स आहेत की जी युजर एंड कडून येतात, ते त्या प्रोसेस किंवा त्या कम्प्लीट प्रोसेसला काय केलं जातं, रिक्वेस्ट फुलफिलमेंट असं म्हटलं जातं. जे रिक्वेस्ट फुलफिल केल्या जातात तुमच्या डेस्क टू किंवा तुम्ही सर्व्हिस डेस्क टू तुम्ही काय करता, त्या रिक्वेस्ट फुलफिल करता. फिफ्थ आहे तुमचं ॲक्सेस मॅनेजमेंट. ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, तुम्ही जे तुमचे राईट्स आहेत, ओके, तुमच्या सर्व्हिसच्या रिलेटेड जे काय राईट्स आहेत ते ग्रँटेड कस्टमरला प्रोव्हाइड करा, ओके, किंवा तुमचे जे कंप्लीट राईट्स आहेत ते राईट्स काय करा, तुम्ही ग्रँटेड कस्टमरलाच प्रोव्हाइड करा. ओके, म्हणजेच काय असतं, ॲक्सेस मॅनेजमेंट असतं. मग तुम्ही एक स्पेसिफिक ऑथरला किंवा स्पेसिफिक युजरला तुम्ही काय करणार, तेच जे ऑथराइज जे राईट्स आहेत ते तुम्ही ग्रँट करणार. ओके, सो दॅट इज युअर ॲक्सेस मॅनेजमेंट. समजलं? तर हे होतं सर्व्हिस ऑपरेशनच्या प्रोसेसेस. तर आपला जो सर्व्हिस ऑपरेशन हा जो 4th युनिट आहे हा इथे संपला. ओके, जर काही युनिटमध्ये कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपला फर्स्ट युनिट होता सर्व्हिस स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर होता सर्व्हिस डिझाईन, त्याच्यानंतर होतं सर्व्हिस ट्रान्झिशन, आणि 4th आपला युनिट कव्हर झालाय तो म्हणजे सर्व्हिस ऑपरेशन. ओके, ह्याच्यानंतरचा आपला जो 5th अँड लास्ट जो युनिट आहे तो आहे तुमचा, एक मिनिट आहे, तुमचं जो 4th अँड लास्ट जो काही युनिट आहे त्याचं नाव आहे तुमचं कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट प्रोसेस. ओके, तो पण छोटासा युनिट आहे. ठीक आहे, जर काही डाऊट असेल तुम्ही मला ते विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.